सद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की योगीराज गंगा गिरिजी महाराज सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की गणपती बाप्पा भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि कांचे काणी गुण दोष मनानानी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा विचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव कमी उभा करून लावून घ्या विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी विश्रांती पावलो
गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेविकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 6 चरणांचा. याचे आवत भूतलावर माणूस म्हणून जो जो जन्माला आलेला आहे त्याला त्याला भगवत प्राप्तीचा सुलभ उपाय सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाचा विचार केला तर प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवत प्राप्तीचे 5 उपाय सांगितलेले आहेत आणि हे 5ही उपाय अत्यंत सुलभ आहेत. त्यातला पहिला उपाय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव धारण करून चित्त शुद्ध करून भगवंताचं गीत गा, म्हणजे तुला भगवत प्राप्ती होईल. हा सुलभ उपाय आहे. तुकोबाराय सांगतात की आपल्या कानानं इतरांचे गुणदोष ऐकू नकोस. कानावर जरी आले तरी ते मनापर्यंत येऊ देऊ नको. आणिकाचे कानी गुणदोष मनानानी. दुसरा उपाय सांगितला. तिसरा उपाय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की नम्रता धारण करून जे संत आहेत त्यांच्या चरणावर नेहमी मस्तक ठेंगणं कर, त्यांच्या चरणावर नतमस्तक हो, म्हणजे तुला देव मिळेल. चौथा उपाय सांगतात की बोलत असताना असं बोलावं की आपल्यालाही समाधान वाटलं पाहिजे आणि ज्याच्याशी बोलतोय किंवा ज्याच्याविषयी बोलतोय त्यांना देखील समाधान वाटावं असं बोल. आणि तुझ्याकडे जर संपत्ती असेल, पैसा अडका असेल तर तू परोपकार कर, फार परोपकार कर. फार परोपकार करता आला नाही तर थोडा परोपकार कर, आणि थोडा परोपकार जरी करता येत नसेल तर थोडा फार तरी परोपकार कर. असा अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आपण सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या तथा भगवान श्री वरद विनायकाच्या कृपेने मुक्त कैवल्य तिजुनिधी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, योगीराज गंगागिरीजी महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने वरद विनायक सेवाधाम लोणी जेव्हापासून स्थापन झालंय तेव्हापासून आजतागायत मासिक जी चतुर्थी असते वद्य पक्षातली, त्या वद्य पक्षातल्या चतुर्थीच्या निमित्तानं सुरू असणाऱ्या ह्या सगळ्या कीर्तन सेवा आणि आजच्या चतुर्थीची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. हरिभक्तीपरायण परमपूज्य महंत गुरुवर्य श्री महाराजांनी ही सेवा करण्याची आज्ञा मला दिली, त्याचा परिपाक मी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी, आदरणीय विनेकरी महाराज, मोरे महाराज, आदरणीय गौरव महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण बाबा महाराज आणि सर्वच गुणीजन मंडळी, अतिशय तरबेज असणारे दोनही मृदुंगाचार्य, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम सुरेगाव या आश्रमात असणारे आणि पूज्यश्री महाराजांच्याच हाताखाली तयार झालेले आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे काय प्रसाद महाराज. खरं म्हणजे आश्रम स्थापन झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रसाद भक्षण केला असेल, परंतु तो प्रसाद आज खाला की उद्या तो नष्ट होऊन जातो. परंतु बाबांनी असा प्रसाद आपल्याला दिला की हा प्रसाद चंद्रसूर्य असेल तोपर्यंत त्याची कीर्ती शिल्लक राहिली. इतका चांगला प्रसाद सद्गुणांच्या रूपानं तुमच्या आमच्या समोर ठेवला, म्हणून प्रसाद महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि प्रसाद शब्दाची व्याख्याच आहे, प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद हा ग्रहित्यालाही प्रसन्न करणारा असतो आणि दात्यालाही प्रसन्न करणारा असतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. जीवनातील दुःखांची हानी करून, जीवनातील दुःख नष्ट करून, जीवनामध्ये सुख प्रदान करून देण्याचं कार्य प्रसाद करत असतो. म्हणून यांच्या बोटांमध्ये जादू आहे. अतिशय गोड पक्वाद वाजवतात प्रसाद महाराज, तुम्हाला धन्यवाद. आणि प्रसाद महाराजांसारखेच एक युवा मृदुंग वादक आणि अतिशय तयारीचं वादन ज्यांचे असे
हरिभक्तीपरायण विष्णू महाराजांना पण धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्तीपरायण देशमुख महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पूज्य श्री वरपे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण मोरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. परम आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पूज्य श्री बाबांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूयात. विठाला 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 विठाला. सज्जन हो, यच्चे आवत भूतालावर माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे त्याचं आद्य कर्तव्य भगवत प्राप्ती. आणि भगवत प्राप्तीची इच्छा प्रत्येकाला आहे. तो आस्तिक असला तरी नास्तिक असला तरी. कारण मुळात देव नको म्हणणाऱ्याला नास्तिक म्हटलेलंच नाहीये. जो वेदाची निंदा करतो त्याला नास्तिक म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. वेदा निंदको नास्तिका. म्हणजे प्रत्येकाला देव हवाय, प्रत्येकाला देव पाहिजे. मूर्तीतला देव नको असला तरी समाधानातला देव प्रत्येकाला हवाय. त्याचं कारण आहे भगवंताचं दुसरं नाव सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा. माझ्या पांडुरंगा सारे खातो सारे खातो. माझ्या पांडुरंगा सारे खातो सारे खातो. माझ्या पांडुरंगा सारे खातो सारे खातो. पांडुरंगा सारे खातो. सुख रूपाय चालू दा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारे खातो. माझ्या पांडुरंगा सारे खातो. सुख रूपाय चालू दा कोणी सांगा. पांडुरंगा सारे खातो. भगवंत सुखरूप आहे आणि या विश्वामध्ये प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुख आवडतं. पर्यायानं प्रत्येकाला देव आवडतो. प्रत्येकाला देव पाहिजे आणि देव पाहिजे किंवा देव प्राप्ती करताच आपल्याला मनुष्य शरीर दिलेलं आहे. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. त्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला नरदेह जो मिळालाय त्याचा आहे. देवानं का दिला याचा हेतू सांगतात. जेणे तू जोडसी नारायण. जेणेकरून नारायणाची प्राप्ती तू करशील याकरता मनुष्य देह भगवंतानं आपल्याला दिलेला आहे. आणि मग नारायणाची प्राप्ती करण्याचे दोन उपाय आहेत. एक सुलभ उपाय आणि एक दुर्लभ उपाय. विठ्ठल खर तर नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये या सुलभ आणि दुर्लभ दोनही उपायांचं तौलानिक चिंतन एका सूत्रामध्ये केलेलं आहे. ते सूत्र आहे सातु कर्म ज्ञान योगभ्योप्य अधिकतरा. म्हणजे सातु ती भक्ती. कर्म हा एक भगवत प्राप्तीचा उपाय. ज्ञान हा भगवत प्राप्तीचा उपाय. योग हा भगवत प्राप्तीचा उपाय. पण या आणि भक्ती हा भगवत प्राप्तीचा उपाय. पण या चारही उपायांमध्ये शेवटचा एक उपाय सुलभ उपाय आणि अगोदरचे तीन उपाय हे दुर्लभ उपाय. सातु कर्म ज्ञान योगभ्योप्य अधिकतरा. म्हणजे ती भक्ती कर्म ज्ञान योग या तिघांपेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठल मग पाठीमागचे तीन उपाय श्रेष्ठ नाहीयेत का? निश्चितच आहेत. कर्म मार्ग श्रेष्ठ नसता तर जनकाधिकांनी कर्म मार्गाचा अवलंब करून भगवत प्राप्ती कशी केली असती. देख पा जनकादी कर्मजात अशेख न सांडता मोक्ष सुख पावते झाले. ज्ञान मार्ग श्रेष्ठ नसता तर याज्ञवल्क्यादी मुनी त्या मार्गाने का गेले असते. योग मार्ग श्रेष्ठ नसता तर माऊली ज्ञानोबा योग्यांची माऊली का झाली असते. म्हणून हे सर्वच मार्ग श्रेष्ठ आहे. पण अधिकार सापेक्षतेचा विचार केला तर कलियुगातल्या लोकांकरता पहिले तीन मार्ग सोयीस्कर नाहीये. ते श्रेष्ठच आहे पण तुमच्या आमच्या करता सोयीस्कर नाही. कारण आपण अधिकारी नाहीये.
बघा, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे. पंचपक्वान्नाचं भोजन आहे. कुणाला आवडणार नाही मला सांगा? श्री बालाजीचा बेत, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी किंवा बालुशाही, ला म्हणजे लाडू. आता तुम्ही बागायती भागातलेत म्हणून लाडू, आमच्या कांदळवाडी दुष्काळी आम्ही लापशी. लाडू लापशी काही पण. श्री बालाजी, जी म्हणजे जिलेबी. असं उत्तम बेत आहे. कुणाला आवडणार नाही? प्रत्येकाला आवडेल. टाळकऱ्यांना, बसलेल्यापैकी माता भगिनींना, पुरुषांना, मृदुंगाचार्यांना, सगळ्यांना आवडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बाळाला जन्माला येऊन फक्त 6 महिने झाले त्याच्या समोर जर असं पंचपक्वान्न आपण ठेवलं तर त्याला ते पचेल? ज्ञानोबाराय म्हणतात, मातेच्या स्तनातलं दूध जे बालक सायासानं सेवन करतं त्याला पंचपक्वान्नाचं भोजन कसं पचेल? जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. सायासानं स्तन्य सेवन करतं ते पक्वान्न. आपण कलियुगात जन्माला आल्यामुळे आपण सर्वजण तान्ही बालकच आहे. आणि ही 3ही साधनं, ही पंचपक्वान्नाची पानं आहेत, ही आपल्याला पचू शकत नाही. म्हणून 12वा अध्याय बघा, भगवंताला अर्जुनानं प्रश्न विचारला, तुझ्या सगुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ की निर्गुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ? क्लेशोधिकतरस. आणि त्याचं उत्तर देत असताना भगवंतानं अगोदर सांगितलंय की तेमे युक्ततमा मताहा, माझ्या मते ते युक्ततम भक्त आहेत. कोण युक्ततम भक्त आहेत? दुसरा श्लोक नाही, ते लय पुढे गेलं. दुसरा, विठ्ठल विठ्ठल मयि आवेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयो उत्पेतास ते मे युक्ततमा मतः. माझ्या मते ते भक्त युक्ततम आहे. कोण ते भक्त युक्ततम आहे? भगवंतानं वर्णन केलेले भगवंत म्हणतात, मय्यावेश्य मनो ये मां, ज्यांनी स्वतःचं मन माझ्यामध्ये आवेशित केले. मय्यावेश्य मनो ये मां, जे नित्ययुक्त होऊन माझी उपासना करतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी श्रद्धा आहे. पण कशी श्रद्धा आहे? सामान्य श्रद्धा नाही, तर श्रद्धया परयोपेतास, परमश्रद्धा ज्यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी आहे, माझ्या मते ते भक्त युक्ततम आहे. आणि पुढे निर्गुण उपासनेचा मार्ग त्याचं वर्णन करत असताना देहवब्धी लोकांकरता तो कसा कठीण आहे हे सांगत असताना सांगितलं, तो क्लेशकारक आहे. केवळ क्लेशकारक नाहीये तर अधिक क्लेशकारक आहे. क्लेशोधिक तरस्तेषा मव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवब्धीरवाप्यते. विठ्ठल देहवब्धी लोकांकरता ही पाठीमागची 3 साधनं नाही आहेत, लक्षात ठेवा. कोणी स्तुती केली तर आपल्याला बरं वाटतं. कोणाकडून अपमान झाला की माणसाला दुःख होतं. म्हणजे आपण देहावरच आहे ना. 4 वाजले की बरोबर चहाची तलप येते, भूक लागते, जेवण करावं लागतं. थंड पाण्यात हात घातला की गार लागतं, फॅन बंद झाला की गरम होतं. म्हणजे आपण देहावर. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, अशी स्थिती आपल्याला प्राप्त झालेली नाहीये. म्हणून आपल्याकरता ही बाकीची साधनं नाहीये. म्हणून कर्म मार्गामध्ये क्लिष्टता आहे. कर्ममार्ग हा अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून कर्म हा दुर्लभ उपाय कलियुगाच्या दृष्टीनं भगवत प्राप्तीचा. विठाला नाथबाबांनी एका ओळीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, कर्म मार्गामध्ये आचमन करावं लागतं. कर्मी आचमन करावे, त्यासाठी पाणी किती घ्यावं लागतं. ते ब्राह्मण बुवा येतात आणि म्हणतात आचमन करा, पाणी घ्या. किती पाणी घ्यावं लागतं? पळीभर. पळी चमचे कीर्तनात आणूच नका तुम्ही, बाहेरच ठेवा पळ्यान चमचे. त्यांचं काही काम नाही इकडं. त्याला एक शब्द आहे माश मात्र. कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे. म्हणजे उडदाचा दाना भिजेल एवढंच. मग कमी किंवा अधिक झालं तर काय फरक पडेल? नाथ बाबा म्हणतात फार मोठा फरक पडेल. कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे, न्यूनाधिकत्वा सवे पावे, दोष सुरापानासम.
दारू पिल्याचं पातक लागत असतं कमी किंवा अधिक झालं तर. मग आहे की नाही कठीण मार्ग, सूक्ष्म मार्ग आहे. म्हणून महाराजांनी एका अभंगामध्ये वर्णन केलेले. महाराज म्हणतात, कर्म धर्म नवती सांग उन्या अंगे पतन, उन्या अंगे पतन, पुणे अंगे कर्म मार्गामध्ये उणीवा राहिल्या तर पतनाला जावं लागतं. म्हणून कर्म मार्ग हा अत्यंत सूक्ष्म असा मार्ग आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाली यायचा. कर्म मार्ग दुर्लभ आहे. दुसरा उपाय योग मार्गाचा. योग मार्ग सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. सकाळी बाबांचं कीर्तन मी गाडीत येता येता ऐकत होतो, आळंदीला झालेलं. त्यामध्ये चांगदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबारायांची ते कथा सांगत होते. तो प्रसंग, चांगदेव महाराज वाघावर बसून माऊली ज्ञानोबारायांना शरण गेले आणि ज्ञानोबारा ही भावंड सगळी भिंतीवर बसलेली होती. आणि एक वाक्य मला आवडलं की एक योगी भक्ती योग्याला शरण गेला, म्हणजे योग भक्तीला शरण गेला. हे महाराष्ट्रात घडलेलं उदाहरण आपण सगळ्यांनी ज्ञात आहे, सगळ्यांना माहित आहे, सगळेजण अनुभवतो. म्हणून योग मार्ग अत्यंत क्लेशदायक आहे, क्लेशकारक आहे. ज्याला योग साधायचा आहे ना, तो योगाचा अधिकारी असला पाहिजे. अष्टांग योगाचा विचार आहे. त्यामध्ये पहिलं अंग आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8 अंगांपैकी पहिलं अंग जे आहे यम, त्या यम नावाच्या अंगाचे आपण अधिकारी असू तर समाधीपर्यंत पोहोचता येईल ना. यम म्हणजे रेड्यावर येतो बसून न्यायला तो यम नव्हे. यमामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव आहे. पहिलं काय, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. विठाला 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 विठाला. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मी खात्रीशीर सांगतो की इथं बसलेल्यापैकी 99% लोकांकडे हे 5ही गुण नाही आहेत. कोण अहिंसेनं जीवन जगतो मला सांगा? अहिंसेनं कोण जीवन जगतो? म्हणजे मच्छर चावला तरी इलेक्ट्रिकल बॅट वापरतो आपण, त्यानं मच्छर मारतोच, माळकरी असले तरी. मग माळकरी जर हिंसा करतात तर बिगर माळकऱ्यांचं काय? म्हणजे हिंसा करतोच की नाही आपण? बरं, एखाद्याचं रक्त काढणं एवढीच हिंसा नाहीये. एखाद्याच्या हृदयाला जखम होईल असं बोलणं ही सुद्धा हिंसाच आहे. आमच्या गुरुवार्या मीराबाई महाराज मिरीकर एक दृष्टांत सांगत असतात. एक जण लोणीच्या स्टँडवर उतरला आणि त्याला घ्यायला त्याची आई गेली. त्याच्यासोबत एक मित्र होता. त्या मित्रानं विचारलं, अरे ही तुझी कोण आहे? यानं काय सांगायला पाहिजे होतं, ही माझी आई आहे. अजून शिकलेला असेल तर मम्मी. शिकलेले लोक संस्कृती सोडतात म्हणून मम्मी आहे का नाही. ते गोविंददेवगिरी महाराजांचं श्रीरामांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, ते वाचत होतो. त्याच्यात त्यांनी फार गोड लिहिलेलं आहे. रावण खूप साक्षर होता, पण साक्षर शब्दाचा विपरीत अर्थ केला की राक्षस तयार होत असतो. म्हणून शिकलेली माणसं जी आहे ती शिकलेली माणसं नेहमी संस्कृती सोडत असतात. सगळीच नाही, काही मंडळी संस्कृतीला धरून आहे म्हणून त्यांना सुशिक्षित म्हणता येतं. आणि ज्यांनी संस्कृती सोडली, फक्त शिकले, ते फक्त साक्षर झाले. आणि साक्षराचा उलटा केला की राक्षस झाले, पण त्यांनी संस्कृती धारण केली नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी उत्तर एकमुखानं दिलं. शिकलेला होता म्हणून मम्मी, आहे का नाही? मम्मी अजून शिकलेला असेल तर मॉम. हे मुलं सुद्धा सांगतायत मॉम. तो यापैकी काहीच म्हटला नाही. तो म्हटला, मित्र तुला माहित नाही का ही कोण आहे? कोण आहे? आपल्या बापाची बायको आहे म्हटलं. आहे खरंय खोट आहे? मला सांगा, खरंय खोट आहे? खरंच आहे. हे सत्य जरी असलं तरी मवाळ आहे का? नाही. असं बोलणं हृदयाला जखमा करत असतं. म्हणून
फक्त शास्त्रानं जखमा होतात असं नाही, तुमच्या बोलण्यानं देखील हृदयाला जखमा होतात, हिंसा होते आणि बोलण्यामुळे घडणारी हिंसा ही शेवटपर्यंत तशीच राहते. विठ्ठल म्हणून अहिंसा या तत्वामध्ये बरीचशी लोक बसत नाही. सत्य सत्य तर मोबाईलमुळं सगळे लोक खरं बोलायला लागलेले आहेत आता. अहिंसा सत्य असते, चोरी कोण करत नाही. आमची गाय 5 लिटर दूध देते, घरी 2 लिटर ठेवतो तरी डेअरीला 6 लिटर दूध घालतो आम्ही. कुठल्या युक्त्या वापरतो काय माहित नाही. चोरी कोण करत नाही, असते. ब्रह्मचर्याचा तर विषय सोडून द्या. आणि शेवटी अपरिग्रह, संग्रह कोण करत नाही. प्रत्येकाला संग्रह आवडतो, प्रत्येकाला. जुन्या काळामध्ये भिडीच्या पुड्याला बांधून जो दोरा यायचा ना, तो दोरा सुद्धा लवकर लोक टाकत नव्हती. तो पण खिशात गुंडी घालून ठेवायचे. कशाला? एखाद्याचे कपडे फाटले तर बिचाऱ्याचे शिवण्याकरता कामं येतील म्हणून तो तसाच ठेवायचा. हे पुरुषच करतात असं नाही. माता भगिनींना मी विचारतो, तुम्ही केस विचारता, केस विचारल्यानंतर कंगव्यात किंवा फणीमध्ये अडकून आलेल्या केसांचं काय करता खरं सांगा. म्हणजे ज्या केसांनी तुमच्या डोक्यापासून फारकत घेतलेली आहे, ज्यांना तुमचं डोकं आवडत नाही आता म्हणून डोक्यापासून फणीत निघून आले, त्या केसांचा सुद्धा गुंडाळा करून कुठंतरी भिंतीला इकडे तिकडे दगडांमध्ये आपण खोसून ठेवतोच की नाही, संग्रह करतो की नाही. कशा करता संग्रह असतो हा? केसावर. आता भांडे, आमच्या काळात फुगे असायचे. आमचा काळ म्हणजे काय, मी मध्ययुगीन आहे असं काय नाही. मी ह्याच काळातला आहे, पण मी लहान होतो त्यावेळी ते केसावर फुगे आणि आता केसावर भांडे असं आलेलं आहे. म्हणजे संग्रह हा मानवी स्वभाव आहे. वारीच्या रस्त्यानं असताना किती संग्रह. रिकामी बिस्लेरीची बाटली जरी बाजूला पडलेली दिसली तरी पण ती उचलून पिशवीत घालतात लोक. विचारलं काय, कशा करता, काय कारण आहे? रिकामी बाटली, अशा अनेक बाटल्या मिळतील, कशा करता बाटली? नाही, असू द्या, काम येईल. आता कुठं काम येईल? जे जे दिंडीत जातात त्यांना माहित आहे ती रिकामी बाटली कुठं काम येते. म्हणून प्रत्येकाला संग्रह करावा वाटतो. मला सांगा, आपण यम नावाच्या पायरीवरच जर नापास झालो तर नियम कसा साधता येईल? आसन, प्राणायाम, प्रत्याहार. म्हणून महाराज म्हणतात, योगाची आवाटा जे रिघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. म्हणून योग ही दुर्लभ वाटे किंवा दुर्लभ उपाय. आणि तिसरा उपाय जो आहे तो आहे ज्ञानाचा. आता ज्ञान प्राप्ती करता कोण अधिकारी आहे? कुणालाही ज्ञान मिळत नाही. विठ्ठल माहिती मिळवता येते सगळ्यांना, पण जे आतमध्येचे ज्ञान, ते ज्ञान प्रकट करण्याचे अधिकारी वेदांतांना सांगितलेलं आहे. ज्यानं पूर्व जन्मामध्ये प्रयत्नपूर्वक मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवलेले आहेत आणि ज्याचा आवरण नावाचा दोष जायचा राहिलेला आहे, तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. मल नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष जाणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. मल म्हणजे काय? इथं जर 500 रुपयाची नोट पडलेली असेल तर आपण लोकांदेखत ती खिशात घालत नाही, कारण आपल्याला वाटतं नको बाबा कोणी पाहिल, आहे का नाही. त्या वपू काळ्यांचं एक वाक्य आहे, जगाला कळणार नसेल ना तर लोक कुठलंही पाप करायला तयार असतात. महाराज विठ्ठल, जगाला माहित होणार नसेल तर कुठलंही पाप करण्याची तयारी असते माणसांची. इथं 500 रुपयाची नोट पडली आहे, ती उचलून खिशात घालत नाहीत लोक, पण मनात जरी आलं ना ही 500ची नोट आपल्या खिशात गेली पाहिजे होती, समजावं मल नावाचा दोष अजून शिल्लक राहिलेला. एखादी सुंदर भगिनी पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये जर मातृभाव तिच्याविषयी निर्माण होत नसेल, अंतःकरणात कामना निर्माण होत असेल, तर समजावं मल नावाचा दोष अजून शिल्लक आहे. एखाद्यानं शिवी दिल्यानंतर त्याचं अज्ञान असेल, जाऊ द्या, सोडून देऊ, असं करण्यापेक्षा त्याच्याविषयी अंतःकरणात सूड भावना निर्माण होत असेल तर समजावं आपल्या अंतःकरणामध्ये अजून मल नावाचा दोष शिल्लक आहे. मल दुसरा दोष आहे. विक्षेप हे दोषच जर आपले गेले नाही तर ज्ञान मार्गाचा आपण अधिकारी असू शकत नाही. आणि ज्ञान प्राप्ती करता
श्रद्धा अंतःकरणात असणं गरजेचं आहे. श्रद्धा नसेल तर ज्ञान मिळत नाही. बऱ्याच लोकांची तक्रार आहे की आम्ही तुमच्या गुरुकुलाची फी वेळेवर भरतो, आम्ही दर महिन्याला मुलांकडे येऊन जातो, मुलांना जे जे साहित्य पाहिजे ते सगळं आम्ही पुरवतो, पण मग काही मुलं पखवाज शिकतात, काही शिकत नाही, काही गायन शिकतात, गायला लागतात, काही गायन करत नाही, काही मुलं कीर्तन करायला लागली, पण आमची मुलं का कीर्तन करत नाही, का शिकत नाही? सांगू तुम्हाला, तुम्ही लाखो रुपये जरी दिले, कोट्यावधी रुपये जरी दिले आणि सगळ्या सोयी सुविधा मुलांना प्राप्त करून दिल्या, तर या सोयी सुविधेनं आणि पैशानं ज्ञान कधी विकत मिळत नसतं. लक्षात ठेवा. ज्ञान जर मिळवायचं असेल तर त्या कलेविषयी, त्या ज्ञानाविषयी आणि ज्ञान ज्यांच्याकडून मिळवायचं त्यांच्याविषयी अंतःकरणात श्रद्धा असावी लागते. भगवंत म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्यतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम चिरेनाधिगच्छति. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता सेवा हा दारवंठा आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. म्हणजे असे अनेक गोष्टी ज्ञान प्राप्ती करता आवश्यक आहे. म्हणून ज्ञान प्राप्त करण्याकरता मल विक्षेप हे दोषच जर आपले गेले नसतील तर ज्ञान हा उपाय जो आहे तो तुमच्या आमच्या करता दुर्लभ आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या वाटा कलियुगामध्ये क्षीण झालेल्या आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कधी नसले साधन, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. मग सोपा उपाय, सुलभ वाट, सोपा पंथ कलियुगामध्ये जर कुठला असेल तर तो भक्तिपंथ आहे. आणि साधू संतांचा अवतार जो आहे तो जे अवघड आहे, जे क्लिष्ट आहे, जे दुस्तर आहे ते सोपं करून सांगण्याकरता झालेला आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज, माऊली ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा या सगळ्या मंडळींनी अवघड करून नाही सांगितलं, जे अवघड होतं ते सोपं करून सांगितलं. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पहा, आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराज तर ब्राह्मण कुलोत्पन्न होते. त्यांनी अवघड सोपं करू नये, अवघड अवघडच ठेवावं याच्याकरता त्यांचा स्वतःचा मुलगा हरिपंडित त्यांच्या विरोधामध्ये गेला. परंतु सगळ्या विरोधांना झुगारून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत, जे दीन आहेत, पददलित आहेत, जे अस्पृश्य त्या काळात मानले होते, आशांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचलं पाहिजे म्हणून अत्यंत सोपं करून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हे तत्वज्ञान पोहोचवलं. भारूड ही त्याची एक परिणिती आहे. सर्वसामान्य समाजाला भावावर आरूढ करण्याकरता जे निर्माण झालं ते भारूड. समाजामध्ये ज्या प्रथा बहुरूढ आहेत त्या बहुरूढ प्रथांचा उपयोग करून, दृष्टांत म्हणून उपयोग करून त्यांच्यापर्यंत तत्वज्ञान पोहोचवण्याचं कार्य नाथबाबांनी केलं. म्हणजे अवघड सोपं करून सांगितलं ना. पण हल्ली विद्वान कुणाला म्हटलं जातं, जे अत्यंत सोपं आहे ते अवघड करून सांगितलं जातं त्याला विद्वान म्हणतात.
सोपं अवघड करून सांगितलं की लोक म्हणतात काय कीर्तन झालं, आम्हाला काहीच कळालं नाही, काय कीर्तन झालं नाही काय. म्हणून पूज्य श्री बाबा इथं बसलेले, ते बसलेलेत म्हणून नाही, पण इतकं सोपं करून कीर्तन माझ्या तरी पाहण्यात कुणी नाहीये की असा महान वक्ता पूज्य श्री बाबा. कितीही अवघड विषय असला तरी अतिशय लहान मुलाला सुद्धा कळेल अशा भाषेमध्ये, जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलत असताना आबाल सुबोधे असा शब्द वापरलेला आहे. लहान मुलांपासून तर वृद्ध माणसापर्यंत ते कळेल, पचेल, रुचेल अशी भाषा पूज्य बाबांची आहे. म्हणून हेच संतत्व असतं, जे कठीण आहे ते सोपं करून सांगणं. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळा गाथा तुम्ही वाचा, त्या गाथेमध्ये भगवत प्राप्तीचे कठीण उपाय असं एखादं प्रकरण आहे का? नाही. प्रत्येक तुका म्हणे सोपे आहे सर्वा म्हणे, शहाणा तो धनी घेतो येथे. सोपे वर मामा सांगितले सते, सोपे वर मामा सांगितले सते, सोपे वर मामा सांगितले सते, सोपे वर सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतांनी आम्हाला सोपं वर्म सांगितलंय. आणि हे सोपं वर्म जर काय असेल तर टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हाती टाळ घ्या, दिंडीत जा, नाचा आणि भगवंताचं गीत गा. हेच सोपं वर्म आहे. आणि म्हणून सर्व संतांनी सोपे उपाय सांगितले. पण काय, हे सगळं करत असताना सोपं सांगितलं, पण तुमच्या आमच्या दृष्टीनं जे होण्याकरता अत्यंत कठीण आहे अशी मेक मारून तुकाराम महाराजांनी प्रत्येक चरणामध्ये ठेवलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात गीत गाणं सोपं आहे, कुणीही गातं ना. आज तुम्ही जिथं जाल तिथं गीत गायलं जातं, बरोबर. लग्नात जरी गेलात ना तरी तिथंही ते ऑर्केस्ट्रा असतो, ते कॅसेटमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असतं आणि गीत गाणारे तिथे आपल्याला पाहायला भेटतात. कीर्तनात आले तरी हे गीत गाणारी मंडळी या ठिकाणी आहे. बस स्टँडवर जरी गेलं ना तरी पण तिथंही एखादा गीत गाणारा असतो.
त्र्यंबकेश्वरला जा, भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर सुद्धा कुणीतरी ढोलकी पेटी घेऊन बसलेला असतो, तोही गीत गातो. गीत गाणाऱ्यांचा तोटाच नाहीये. बरीच लोक ज्यांना स्वर आहे ते पण गीत गातात, ज्यांना स्वर नाहीये ते पण गीत गातात, जे स्वरात आहे तेही गीत गातात, आणि जे खरात आहेत तेही पण गीत गातात. इथे कोण, प्रत्येक जण गीत गातो. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीत गाणं हा सुलभ उपाय नाहीये. देव पाहिजे असेल तर असं गीत गाता गाता ते गीत कधीतरी अंतःकरणातल्या प्रेमानं, भावानं आणि चित्त शुद्ध करून गा. हाच भगवत प्राप्तीचा सुलभ उपाय अभंगाच्या पहिल्या चरणात. तुकोबारांनी सांगितल्या, तुम्ही गीत गाता गा. गीत तुम्ही जे करता त्यानंच देवाची प्राप्ती तुम्हाला होईल. वेगळं काही करण्याची गरज नाहीये. तुमचा स्वर चांगला आहे, ताल कळतो, आवाज चांगला भगवंतानं तुम्हाला दिलेला आहे, आणि तुम्ही नेहमी गीत गाता. गीत गायचं सोडून वेगळं काही करण्याची गरज नाही, तेच करा तुम्ही. फक्त ते करत असताना काही नियम आणि अटी तुकोबारांनी सांगितल्या. त्यातल्या 2 अटी आहे. एक, चित्त शुद्ध करून गीत गा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भावाने गीत गा. चित्त जर अशुद्ध असेल तर अशुद्ध चित्तानं गायलेलं गीत भगवंताच्या चरण कमलापर्यंत ते पोहोचत नाही, लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये भाव नसेल तर देवाला ते भावत नाही. नाथबाबांची एक अत्यंत गोड ओवी आहे. नाथबाबा म्हणतात, म्हणजे भगवंताच्या मुखात ही ओवी टाकलेली आहे, माझा भाव नाही जिव्हारी, आहाच वाहाच भक्ती करी, तो आंधळ्या गरुडाचे परी, उडे परी निर्धारी स्थान नसे.
एखादा आंधळा गरुड असावा, त्याच्या पंखामध्ये सामर्थ्य आहे, तो पाहिजे तेवढ्या भराऱ्या घेऊ शकतो, आकाशात उंचच उंच झेपवू शकतो, पण त्याला जर डोळे नसतील, त्याला जर दृष्टी नसेल, तर कितीही भराऱ्या घेतल्या तरी पण उतरायचं कुठं आणि आपलं निश्चित स्थळ कुठं आहे, डेस्टिनेशन पॉइंट म्हणतात, कुठे आहे तो त्याला कळत नाही. मग त्याच्या भराऱ्या जशा व्यर्थ असतात ना, तसं भावाशिवाय गीत गाणं व्यर्थ आहे, भावाशिवाय भजन व्यर्थ आहे. म्हणून भाव अंतःकरणात असणं नितांत गरजेचं आहे, भगवंताबद्दल प्रेम अंतःकरणात. नाहीतर महाराज म्हणतात, मोले घातली रडाया नाही अश्रू आणि माया. डोळ्यामध्ये अश्रू नाही, डोळ्यामध्ये अंतःकरणात प्रेम नाही, फक्त रडायचं काम चालू आहे. एक जण इथं मनुष्य वारला लोणीतला, समजा बरं का, वारला कोणीच नाही. तुम्ही म्हणशाल कोण वारला, काय वारला, कधी वारला, समजा वारला एखादा मनुष्य, त्याचे मुलं खूप चांगले होते. ते म्हटले आपले वडील इथं वारले, त्यांना जर आपण इथंच अग्निदहन केलं तर मग फार चांगलं होणार नाही, त्याच्यापेक्षा आपण काशीला नेऊन त्यांना अग्निडाग देऊ. खरं तर काशीला नेऊन जाळल्यानंतर मोक्ष नाहीये, काशीत मरण आल्यानंतर मोक्ष मिळतो. काशीत नेऊन त्याचं दहन केलं म्हणजे त्याला मोक्ष मिळतो असं नाही. इथं मेला तिथं दहन केलं तर त्याला मोक्ष नाही, तो तिथेच मरायला पाहिजे, तिथं त्यानं देह टाकायला पाहिजे, तेव्हा त्याला मोक्ष मिळतो. कारण तारक मंत्राचा उपदेश भगवान शिवजी त्याच्या कानामध्ये शेवटच्या क्षणी करत असतात. म्हणून माऊली म्हणतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर तिये गावी. तो इथं वारला, त्याच्या पुत्रांनी विचार केला किती चांगला बाप होता आपला, कधीच बिनविरोध होऊ दिलं नाही आपल्या बापानं, कायम राजकारण करत राहिला. मग इथं जर आपल्या बापाला अग्निडाग दिला तर इथं काय मोक्षाला जाणार नाही, काशीला घेऊन जाऊ. म्हणून एका विमानामध्ये त्या बापाला घेऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर शेवटी कमीत कमी किती माणसं लागतात आपल्याला, हा, ज्यांचा शेवट होणार आहे अशी खात्री आहे त्यांनी तरी सांगा, कमीत कमी किती माणसं लागतात. कमीत कमी शेवटी 5 लागतात ना, 4 आणि 1 पानाड्या लागतो ना. म्हणजे तोपर्यंत मरेपर्यंत कमीत कमी 5 लोकांशी तरी चांगले संबंध ठेवा, मेल्यानंतर ते काम येतील. कायमच अहंकारात राहून काय फायदा. कमीत कमी 5 लोक तरी आपले असे पक्के पाहिजे की आपल्यानंतर आपल्याला उचलायला ते कामं आले पाहिजे. नाहीतर भाऊबंधांशी भांडणं, कंपनीत गेले तिथं भांडणं, शाळेमध्ये गेले तिथं भांडणं, कीर्तनात आले तिथं पण राग, द्वेष, मत्सर, असूया या सगळ्या गोष्टी धारण करीत बसले तर काय फायदा आहे. आणि त्या 5ला अजून 5 जोडीदार करून ठेवा, कारण ते 5 जागेवर उपलब्ध नसले तर दुसरे 5 लागतील ना, आहे का नाही. आणि असे रोज 5 माणसं आपल्याला कामं येतील असे तयार करून ठेवत जा, म्हणजे शेवटपर्यंत 5चे 50,000 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्या कबीर महाराज जसं म्हणतात, जब हम पैदा हुए हम रोवे जग हासे, ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोवे. जगाच्या डोळ्यात अश्रू असले पाहिजे आणि आपण हसत हसत गेलो पाहिजे. 5 माणसं लागतात. तिथं गेल्यानंतर हे 2घच होते, मग अजून 3 शोधायचे कुठे. दुकानावर पाटी होती, येथे खांदेकरी भाड्याने मिळतील. लोकांनी वेगवेगळे व्यवसाय काढलेत बाबा. खानदेशामध्ये एक महाराज आहेत, त्यांनी फेसबुकला एकदा त्यांचं कार्ड ठेवलं होतं, आमच्याकडे अंत्यविधीचं भजन करून मिळेल, अंत्यविधीचं भजन करून मिळेल. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मग ते 3 जण बोलवले. आता कुठलेही वातावरण जर निर्मिती व्हायची असेल तर त्याच्याकरता कीर्तन जर रंगावं असं वाटत असेल तर चांगले पखवाजे लागतात, चांगले गायक लागतात, चांगले टाळकरी लागतात. इथं जसं आहे तसं तसं चांगली मौत रंगली, छान झाली अंत्यविधी, चांगली मौत झाली. असं केव्हा म्हणता येतं बरं, ज्यावेळी त्या प्रेताच्या अवतीभोवती रडणाऱ्या महिला असतील तेव्हा, बरोबर ना. पण आता महिला कुठं होत्या, तिथे महिलाच नव्हत्या, हेच गेले होते तिकडे. मग त्या 3 जणांनी सांगितलं आमच्याकडे बाया पण भेटतात म्हणे रडणाऱ्या, बोलवा म्हणे त्यांना. 50 बाया बोलावल्या, 200 रुपये ठरलं त्यांचं, मौत भाव त्यांचा ठरला 200 रुपये. सगळ्या त्या महिलांची मुकादमीन होती. एक ती म्हटली कुठे आहे आपला गिराहिक, ते दाखवलं, हे काय हे जमल्या अवतीभोवती सगळ्या. आणि केली त्यांनी, विचारलं करायचं सुरुवात, हो आतापासून टाइम स्टार्ट झाला तुमचा, बरं करायला चालेल. बरोबर 8:30 वाजले, टाइम स्टार्ट केली सुरुवात.
एक बाई म्हणायला लागली, बरा होता ना. तिच्या शेजारीची म्हटली, "ए, आपण काय मराठी बायका आहे का? आपण हिंदी आहे, भैयांच्या बायका आहे, हिंदीत बोल." मग ती म्हणायला लागली, "अच्छा था ना, कैसा गुजर गया क्या मालूम." दुसरी म्हणाली, "क्या मालूम क्या." आता जरांगे पाटलांची हिंदी बोलू बोलू का मी इथे? कैसा गुजर गया क्या, जैसा गया वैसा गया. मरो दे, जान दो, डामरी डामरी से जाने का है हमें, है क्या नहीं? कैसा गया, जैसा गया वैसा गया, हमें क्या मालूम. हमें हमें तो 200 है मालूम, बाकी कुछ नहीं मालूम. मी तुम्हाला विचारतोय, ठला विठल, ठला ठला विठल. तिथल्या महिला रडत होत्या आणि त्या व्यक्तीच्या जाण्याने घरातल्या पण महिला रडत होत्या. मला सांगा, काशीच्या महिला ज्या रडत होत्या त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते? अंतःकरणात प्रेम होतं? नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त 200 रुपये होते, लक्षात ठेवा. मग जर 200 रुपयाकरता रडत असतील तर ते खरं रडणं आहे का? नाही. खरं रडणं काय? अंतःकरणात त्या व्यक्तीबद्दल प्रेम असावं आणि अंतःकरणात भिजून प्रत्येक स्वर बाहेर निघावा आणि डोळ्यातून अश्रूच्या धाऱ्या निघाव्यात, हे खरं रडणं असतं. रडण्याच्या बाबतीत जसं आहे तसंच गीत गाण्याच्या बाबतीत ते तुकोबाराय म्हणतात, भावे गावे गीत. जर भाव अंतःकरणामध्ये नसेल, फक्त त्यानं केलं म्हणून मी करतोय, त्याचं चालू आहे म्हणून माझं चालू आहे, तो गायन शिकला म्हणून मी गायन शिकलो, तो वादन शिकला म्हणून मी वादन शिकलो, आणि हे सगळं करत असताना याच्या पाठीमागे प्रभूबद्दल प्रेम नसेल, आदर नसेल, तर हे सगळं निरर्थक आणि व्यर्थ ठरत असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, गीत गाणं भगवंताची प्राप्ती करून देतं, पण ते गात असताना प्रभूविषयीचा भाव अंतःकरणात असणं नितांत गरजेचं आहे. विठाला महाराज भगवान श्रीकृष्णाची बासरी सुद्धा गातच होती ना, पण ती शुद्ध होऊन गात होती. आणि आपलं चित्त अहैतुक्य अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. भक्ती करत असताना 2 गोष्टींचा त्याग केला पाहिजे. भक्तीमध्ये कुठला हेतू नसला पाहिजे, अहैतुक्य, आणि दुसरी महत्वाची गोष्ट अप्रतिहता, अशी भक्ती असली पाहिजे. आम्ही प्रत्येक भक्ती करतो. आज सुद्धा बऱ्याच महिलांनी संकष्टी चतुर्थी व्रत धारण केलेलं आहे, पण हे व्रत धारण करताना काहीतरी हेतू अंतःकरणामध्ये, आमचं असं झालं पाहिजे, आमचं तसं झालं पाहिजे, आमचं हे झालं पाहिजे, आमचं ते झालं पाहिजे. अंतःकरण स्वच्छ करून काहीतरी कामना अंतःकरणामध्ये, काहीही कामना अंतःकरणात न ठेवता किती जण भक्ती करतात मला सांगा बरं. ही रोज घरातली देवपूजा जरी करतात ना लोक, तरी त्या देवपूजे पाठीमागं 2 कारणं असतात. एक भीती आणि दुसरं म्हणजे लोभ. आम्ही जर देवपूजा केली नाही तर हा देव आमच्यावर कोपील की काय, आमच्यावर रागावेल की काय, अशी भीती असते. आणि आम्ही जर देवपूजा केली, भक्ती केली, तर देव आम्हाला काहीतरी देईल, हा लोभ अंतःकरणामध्ये असतो. मग भीती असणं, लोभ असणं, हे दूषित चित्ताचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. साधू संतांनी भक्ती केली शुद्ध चित्तानं, हेतुरहित भक्ती केली. कान्होबारायांचं उदाहरण घ्या, जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण घ्या, माऊली ज्ञानोबारायांचं घ्या. या सगळ्यांनी देवाची भक्ती केली. ती देवाकडून काही घेण्याकरता नाही, तर देवासाठी भक्ती केली. आणि आपण जी करतो, अवांतर कारण आहेत आपली भक्ती करण्याची. कोणी मुलाचं लग्न जमावं म्हणून संकष्टी चतुर्थी करतं. खरं खरं बोला माता भगिनी, खोटं बोलायचं नाही. कोणी मुला 12वीचे पेपर सोपे जावेत म्हणून आत्ताच धरली, काही काही इथून मागं नव्हत्या करत, आत्ता धरली. काहींनी नवरा नीट वागावा म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात केली. म्हणजे आपले कारण वेगळे, आपल्या डोळ्यासमोर वेगळे. गणपती बाप्पासाठीच गणपती बाप्पाचं व्रत किती लोक करतात बरं, फक्त गणपती बाप्पासाठी नाही. म्हणून आपण जी भक्ती करतो ती भक्ती सदोष भक्ती आहे. आणि गोपिकांनी, त्या बासरीला एकदा गोपिकांनी विचारलं, का ग बासरी, भगवंतानं तुला किती जवळ घेतलं म्हणे, तू भगवंताच्या ओठापर्यंत पोहोचली आणि आम्ही ओट्यापर्यंत सुद्धा नाही. ती बासरी म्हटली, कसं ग? त्यावेळी त्या गोपिका म्हणाल्या, भगवंत जर मांडी घालून जेवायला बसले ना तर तू त्यांच्या मांडीवर असते म्हणे. भगवंत चालायला लागले तर तू कमरेला असते.
गायी वळताना गायी चरत असतील तर भगवंत देहुडा चरणी उभं राहून ती बासरी ओठापर्यंत जाते. भगवंत झोपले तर एक क्षणही भगवंत तुला विसरत नाही, तू भगवंताच्या छातीवर असते. मग भगवंतानं तुला इतकं जवळ केलं, इतकं जवळ केलं. हे कसं शक्य झालं सांग ना, काय साधना केली तू? ती बासरी म्हणाली, मी तर निर्जीव आहे, निर्जीवामध्ये साधना संभवत नाही, तुम्ही सजीव आहात, सजीव लोक साधना करू शकतात, आम्ही कसली साधना? पण त्याशिवाय भगवंत तुला इतकं जवळ करणार नाही, सांग काय केलं? त्यावेळी त्या बासरीनं जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे. बासरी म्हणाली, ऐका गोपिकांनो, ज्या दिवशी मी आतून मोकळी झाले ना त्या दिवशी भगवंतानं माझा अंगीकार केला. भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे भाविकाची आवडी देवा. दोन गोष्टी सांगितल्या, अंतःकरणात भाव असला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्त शुद्ध असलं पाहिजे. बासरीनं स्वतःला शुद्ध केलं म्हणून भगवंतानं जवळ केलं. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, चित्त शुद्ध असावा, चित्तामध्ये कामना नसली पाहिजे. हनुमंतरायाला इतकं जवळ केलं होतं प्रभू रामचंद्रांनी की हनुमंतरायांनी इतकं जवळ कुणीच नव्हतं, दास्यत्व निकट हनुमंते केले. भगवंताचं काम करावं, पण भगवंताचं काम करत असताना भगवंताकडून काही अपेक्षा अंतःकरणामध्ये ठेवू नये. तो खरा दास असतो, तो खरा सेवक असतो, तो खरा स्वामी असतो. आम्ही जर इथं काही सहकार्य केलं एखाद्या कार्यामध्ये, बाबा मला पण असे अनुभव यायला लागले आता तिकडं आपलं ज्ञानाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून, की एखाद्यानं थोडं काहीतरी केलं असेल तरी पण काहीतरी अपेक्षा अंतःकरणामध्ये असते, मग केलं जातं. काहीतरी अपेक्षा, आमचं कमीत कमी नाव तरी घेतलं पाहिजे. काही लोक रुसतात असं झालं नाही म्हणून, आणि हे दुर्दैव आहे. व्यवहारामध्ये असेल हे सगळं, पण परमार्थात आल्यानंतर एकतर हल्ली महाराज मंडळीत स्वतःकडून काही चुकू देत नाही. ज्यांनी थोडं जरी योगदान केलेलं असेल तरी त्या योगदानाच्या बदल्यामध्ये कमीत कमी त्यांचे आभार मानले पाहिजे. ही एक नैतिकता आहे, हा व्यवहार आहे आणि हा व्यवहार पाळलाच जातो. पण चूक भुलीनं एखाद्याचं नाव राहिलं तरी देखील रागावणं, रुसणं. एक जण तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आला होता, नाशिकमध्ये आमच्या पाथर्डीला कीर्तन होतं माझं. आला आणि मला म्हणाला, महाराज मी इतक्या वेळ येऊन बसलो, तुम्हाला समजत नाही का, काही कळत नाही का? म्हटलं कळत नाही का? आले चांगलं झालं कीर्तनाला, पण मी इथला अध्यक्ष आहे, माझं नाव का बरं नाही घेतलं तुम्ही? आता हा माईक घ्या, माझं नाव घ्या म्हणे. कीर्तन झाल्यावर माईक आणून दिला माझ्याकडे. म्हटलं आता तू माझी बायको नाही, नाही तर नाव घेतलं असतं. म्हटलं तुझं काय नाव घ्यायचं? विठ्ठल. काहीतरी अपेक्षा. पण रामचंद्र जी के काज सवारे, हनुमंतरायांनी प्रभू रामाचं काम केलं, त्या बदल्यात काही अपेक्षा ठेवली? ज्यांनी उपकार केले त्यांना काहीतरी देऊन मोकळे झाले होते प्रभू रामचंद्र परमात्मा. पण हनुमंतरायाच्या ऋणातून उतराय होण्याकरता भरताला सांगितलं, भरत भाई कपीसे उरीन हम नाही. हनुमंताच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपल्याकडे काही नाहीये. हनुमंतरायांनी काय दिलं पाहिजे हनुमंतरायांना म्हणजे ऋणातून उतराई होत आहे? सगळं झालं जिकडं तिकडं. एक दिवस प्रभू रामचंद्र परमात्मा सिंहासनावर बसले होते, हनुमंतराय त्यांचे पाय दाबत बसले होते आणि प्रभूचा नाराज चेहरा पाहिला. हनुमंतरायांनी विचारलं, देवा चेहऱ्यावर नाराजी का? प्रभुराम म्हणतायत, हनुमंता तुमच्यामुळेच सगळं झालं,
पण तुम्हाला काही मला देता आलं नाही म्हणून मी नाराज आहे. म्हणे कसं? तुमच्यामुळे बिभीषणाला पद मिळालं लंकेचं, हनुमंता तुमच्यामुळे सुग्रीवाला किष्किंधेचं पद मिळालं, आणि हनुमंता तुमच्याचमुळे मला अयोध्येचं पद मिळालं, पण तुम्हाला एकही पद मिळालं नाही याचं वाईट मला वाटतंय. त्यावेळेस हनुमंतरायांनी भगवंताच्या मुखाला हात लावला आणि सांगितलं, देवा तोंडातला शब्द तोंडात ठेवा. तुम्हा तिघांपेक्षा खरा भाग्यवान जर कोण असेल तर मी आहे. विचारलं कसं? म्हणे माझ्या प्रयत्नानं तुम्हाला तिघांना एकच पद मिळालं. म्हणे बिभीषणाला 1 पद मिळालं, सुग्रीवाला 1 पद मिळालं, आणि देवा तुम्हाला सुद्धा 1च पद मिळालं. पण मी असा भाग्यवान आहे की मला तुमची 2-2 पद सेवा करण्याकरता मिळाली. त्यापेक्षा माझं भाग्य कोणतं आहे? ही शुद्ध चित्तानं केलेली भक्ती आहे. कसलीही कामना अंतःकरणामध्ये नाही. काम नाही झालो पाही रिकामा. जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू पांडुरंगाच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, आणि नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, दुजे भक्ती विन माया बापा. तुझ्या भक्तीशिवाय आम्हाला काही नको आहे. कान्होबाराय म्हणतात, मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई, हे मी साकडे घालत नाही, हृदयाहुनी तुवा नव जावे. मला किड्या मुंग्यांच्या जन्माला जरी घातलं तरी चालेल, फक्त माझ्या हृदयातून तू दूर जाऊ नको. अशी भावना अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी निर्माण होणं, हा तो प्राप्त होण्याचा सुलभ उपाय. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. अंतःकरणामध्ये भाव धारण करावा, शुद्ध चित्त करावं, हा सुलभ उपाय सांगितला. आणि दुसरा सुलभ उपाय अभंगाच्या 3ऱ्या चरणात, आणि कांचे गाणी, 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 आणि कांचे अनेकांचे काणी गुणदोष मनानानी, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. अत्यंत सोपा उपाय तुकाराम महाराज सांगतात. इतरांचे गुणदोष आपल्या कानामध्ये येऊ देऊ नका, किंवा कुणाचे गुणदोष पाहू नका. आता गुणदोष म्हणत असताना इथं दोष असाच अर्थ अपेक्षित आहे की इतरांचे दोष तुम्ही पाहू नका, किंवा कुणी इतरांच्या दोषांचं वर्णन करत असेल तर तुम्ही तुमच्या कानानं ते ऐकू नका. किती सोपं सांगितलंय. पण आज प्रत्येक गावामध्ये चौका चौकात, चावडी चावडीवर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ज्या सगळ्या टोळ्या बसलेल्या असतात माणसांच्या, त्या काय करत असतात बरं? तिथं गाथा पारायण करत असतात, हरिपाठ करत असतात, काय करत असतात? एक तर कुणाचे तरी दोष वर्णन करत असतात, आणि एखादा दोष वर्णन करत नसेल तर दोष ऐकत असतो. माणसानं इतरांचे गुण घ्यावेत, इतरांचे गुण बघावेत, आणि दोष बघायचेच झाले तर स्वतःच्या आतमध्ये डोकावं आणि आपले दोष बघितले पाहिजे, आपले दोष बघितले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात,
कासया गुणदोष पाहू आणि कांचे मज काय त्याचे उणे असे. पण लोकांना एक पूर्ण सफेद कपडे, या सफेद कपड्यावर सफेद कपडे दिसत नाही, एक जरी डाग पडलेला असला तरी लोकांची दृष्टी इतकी दूषित झालेली असते, नेमकं लक्ष डागावरच जात. या जगामध्ये कुणीच पूर्ण सज्जन नाहीये किंवा कुणीच पूर्ण दुर्जन नाहीये. ही गुणदोष मिश्रित प्रकृती आहे, लक्षात ठेवा. जन्माला येतानाच दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं मिश्रण होऊन मनुष्य जन्माला आलेला आहे. ज्याच्या दैवी संपत्तीचा विकास झाला तो सज्जन झाला, ज्याच्या आसुरी संपत्तीचा विकास झाला तो दुर्जन झाला. प्रत्येकाकडे काही ना काही उणीवा असणारच आहे. या जगामध्ये कोण धुतल्या तांदळासारखा आहे मला सांगा. आणि जे अपेक्षा करतात की असा एखादा धुतला तांदूळ आम्हाला मिळावा, तो तर एक नंबरचा बरबटलेला तांदूळ असतो, तो का अपेक्षा करतो इतरांना. आणि म्हणून प्रत्येक माणसाकडे एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुकोबबारा आहे, त्या अभंगामध्ये म्हणतात, काय भोगी ती कुमारी कोठे चराचरी त्याग केला. हा, गंधर्व अग्नी सोम भोगी ती कुमारी कोठे चराचरी त्याग केला. गायत्री स्वमुखे भक्षित असे मळ मिळाल्या ओहोळ गंगाहो. गाईला पवित्र मानतो, तिच्यामध्ये 33 कोटी देवता आहे असं आपण म्हणतो. आपण त्या 33 कोटी देवताच बघाव्यात. तिच्यामध्ये सुद्धा एक अवगुण आहे, तुकोबबाराय म्हणतात, ती मुखानं विष्ठा भक्षण करते. मग तिला काय तुम्ही चुकीचं म्हणाल का? म्हणून माणसानं इतरांचे नेहमी दोष बघितले पाहिजे. गुणग्राही वृत्ती माणसाची असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल